शरद पवारांची राजकारणातील गुगली अनेकांना कळत नाही। पवारांनी मला अजून गुगली टाकली नाही आणि यापुढेही गुगली टाकणार नाही, ते एकनाथ शिंदेंचं मिश्किल विधान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार। दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार। मंत्र्यांचे ओएसडी खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी, सूत्रांची माहिती। तर मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कुणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा। ईव्हीएम मधून कुठलाही डेटा डिलीट करू नका, सुप्रीम कोर्टाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश। ईव्हीएम पडताळणीसाठी धोरण आखण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर कोर्टात सुनावणी। राज्यसभेत बोलण्यावरून प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवारांची जुगलबंदी। पीठासीन सभापती म्हणून सुनेत्रा पवारांनी वेळ संपल्याचं सांगितलं। सूचनेनंतरही पटेलांचं भाषण सुरू। एज के तौर पर भी ये टैक्सेशन का फायदा हो रहा है और इसीलिए मेरे को वक्त इधर से है बीजेपी से। आपत्ती व्यवस्थापन समितीत अखेर एकनाथ शिंदेंचा समावेश। मुख्यमंत्री अध्यक्ष तर दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असणार। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमात बदल। आपत्ती समिती कधी झाली माहिती नाही, ज्यावेळी आपत्ती येते त्यावेळी हा एकनाथ शिंदे हजर असतो। शिंदेंचं वक्तव्य, आपत्ती व्यवस्थापन समितीत शिंदेंना स्थान नसल्याची माहिती। अजित पवारांच्या बैठकीला शिंदेंच्या रायगडमधील एकही आमदार नाही। अजितदादांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक। आदिती तटकरे जिल्हाधिकाऱ्यांनी लावली उपस्थिती। बैठकीत आमदारांना बोलावलंच नव्हतं। रायगड जिल्ह्यातील 2 मंत्र्यांनाच बैठकीला निमंत्रण। अजित पवारांची स्पष्टोक्ती। रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आम्हाला जाणीवपूर्वक बोलावलं नाही। शिवसेना आमदारांची अजितदादांवर नाराजी। मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार असल्याची माहिती। कॅबिनेटमध्ये मागी गणेशोत्सवाचा विसर्जन मुद्द्यावरून घमासान। सूत्रांची माहिती, नियमाच्या पालनावरून अधिकाऱ्यांवर मंत्री आशिष शेलार संतप्त। पीओपीच्या गणेश मूर्ती विसर्जनाबाबत सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता। माझा निर्णय येईपर्यंत विसर्जन करणार नाही, चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाचा निर्णय। कांदिवलीतील हिंदुस्थान नाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमधील चकमकीत एक पोलीस जवान शहीद। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त। शहीद जवानाच्या कुटुंबाला शासनाकडून 2 कोटींची मदत। 19 तारखेपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का। पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर। नवख्या हर्षित राणाला भारतीय संघात स्थान।